हॅलो नमस्कार. आज आमच्या घरात चौघांचा महाशिवरात्रीचा उपवास आहे. तर रात्रीच प्रोसिजर करून मी हे रसगुल्ले करून फ्रीजमध्ये ठेवले होते. मग सकाळी आम्ही पूजा वगैरे झाल्याच्या नंतर 10 वाजता वेफर्स आणि हे असे रसगुल्ले खाल्लं आणि थोडंसं कामाला लागलं, कपडे भांडी. त्याच्यानंतर मग 1:30 वाजता साबुदाणा खिचडी खाल्ली, त्याचा तर व्हिडिओ काढलाच नाही. मग 7 वाजता चहा वगैरे घेता असे झोपून गेले सगळे. मग 7 वाजता फ्रेश झाल्याच्या नंतर दिवाबत्ती केली. मॅच सुरू झाली, इंडिया पाकिस्तानची आज मॅच होती आणि सोबतीला महाशिवरात्रीचा उपवास. तर मग कलिंगड खात खात ते लोक मॅच बघत होते. मग मला सांगितलं साबुदाणे वडे बनव. तर मी आता साबुदाणा भिजत घातलाच नव्हता, कारण माझा बेत होता आता बरीचा भात, बगरचा आणि आमटी. तर मग मी आता बगरचं पीठ, साबुदाणा पीठ, शेंगदाणा कूट आणि बटाटा कुस्करून घालून ही अशी छान भजी बनवली आणि पातेलं भरून अशी पातळ आमटी बनवली आणि बगरचा भात बनवला. तर आमटीमध्ये मी बटाटा एक घातला कुस्करून, थोडंसं दही घातलं वाटीभर आणि शेंगदाण्याचं कूट घालून आणि मिरच्या तर मी वाटून घेतल्याच होत्या मिक्सरला, ते केलं. असा आमचा संध्याकाळचा बेत आहे. आणि इकडं तर म्हणण्यात येतं आज उपवास आहे, जास्त जेवण बनायचं नाही. तर काय सोपं बघा, तुम्हीच सांगू शकता. नवलाची नवलाई हीच. आम्ही एकादशी करतो, चतुर्थी करतो, इतर आठवडी उपवास असतो, त्याचा काही म्हणजे व्हॅल्यू नाही. आणि यांचा एक उपवास असलं की बघा किती कुरवाळत बसतात. हाय का नाही नवल?